तारांगण या मालिकेच्या माध्यमातून आपण भारतीय सिनेमासृष्टीमध्ये मराठीचा झेंडा डौलानं फडकवणाऱ्या विविध अभिनेत्रींची माहिती घेतोय। या मालिकेमध्ये आपण आज जाणून घेणार आहोत अभिनेत्री संध्या यांच्याबद्दल। संध्या किंवा संध्या शांताराम यांचं पूर्वाश्रमीचं नाव विजया देशमुख। त्यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1938 रोजी झाला। त्यांचा जन्म हा अजित देशमुख या नाट्यकर्मींच्या घरामध्ये झाला। त्यांना एक बहीण देखील होती ज्यांचं नाव वत्सला देशमुख। तर विजया आणि वत्सला या दोघांनाही नाट्यक्षेत्राची, कलाक्षेत्राची, नृत्याची, गायनाची भरपूर आवड होती। त्यामुळे त्या दोघाही बहिणींनी कलाक्षेत्राची सेवा करण्याचा निर्णय घेत आपली कारकीर्द सुरू केली। तर संध्या किंवा विजया देशमुख यांच्या कलाक्षेत्राचा प्रवासाची गोष्ट अशी आहे की साधारण 1951च्या आसपास अमर भोपाळी या आपल्या सिनेमासाठी दिग्दर्शक व्ही शांताराम हे काही फ्रेश चेहऱ्यांच्या शोधात होते आणि त्यासाठी त्यांनी वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती देखील दिल्या होत्या। त्या जाहिराती पाहून विजया यांच्या बहीण असलेल्या वत्सला यांनी त्यांना सल्ला दिला की तू ऑडिशनला जा। ऑडिशनला विजया गेल्या आणि तिथे त्यांच्या अभिनय क्षमतेवर, त्यांच्या नृत्याच्या अदाकारीवरती आणि त्याहूनही जास्त त्यांच्या गोड आवाजावरती भाळून व्ही शांताराम यांनी त्यांना आपल्या सिनेमामध्ये कास्ट केलं आणि अमर भोपाळी सिनेमापासून विजया ज्यांनी पुढे आपलं स्टेज नेम संध्या असं केलं आणि त्यांचा या सिनेमा क्षेत्रातील प्रवास सुरू झाला। आणि त्यानंतर मात्र संध्या यांनी मागे वळून पाहिलं नाही। हे सगळं होत असतानाच आपल्या पुढच्या सिनेमांमध्ये जसं आपण म्हटलं की त्या व्ही शांताराम यांच्या नायिका होत्या। म्हणजे काय तर अमर भोपाळीमध्येच त्या दोघांचं प्रेम जुळून आलं आणि पुढे व्ही शांताराम यांच्याशीच त्यांनी लग्न केलं। पुढे अभिनेत्री संध्या किंवा संध्या शांताराम यांनी जितके सिनेमे केले ते सगळे व्ही शांताराम यांच्या बॅनरच्या अंडरच केले। त्यांनी सर्वात जास्त सिनेमे किंबहुना जवळपास सगळे सिनेमे हे व्ही शांताराम यांच्या सोबतच केलं। त्यामुळे आपण त्यांना व्ही शांताराम यांच्या वैयक्तिक आणि पडद्यावरील आयुष्याची नायिका असं देखील म्हणू शकतो। यानंतर त्यांनी व्ही शांताराम यांच्याच परछाईया, 3 बत्ती 4 रस्ता, 2 आंखें 12 हाथ, झनक झनक पायल बाजे, सेहरा, जल बिन मछली नृत्य बिन बजली, स्त्री हा 1961चा चित्रपट, चंदनाची चोळी, अंग अंग जाळी, काही तमिळ सिनेमे, इथे मराठीचे नगरी असा मोठा सिनेमा, यासोबतच अरे जा रे नटखट हे गाणं गाजलेला, त्यांच्या नृत्यावरती ज्या सिनेरसिकांनी आपलं मन हे मुक्तपणे मोकळं केलं त्या नवरंग सिनेमा किंवा अतिशय गाजलेला मराठीचा कल्ट क्लासिक असा पिंजरा असे सिनेमे संध्या यांच्या नावावरती आहेत। अशा ह्या संध्या शांताराम यांना एक शाउट आउट आपल्या फिल्मी बुडबक आणि फिल्मी बुडबकच्या संपूर्ण परिवाराच्या वतीने। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला आवर्जून सांगा आणि अशीच माहिती नियमित मिळवण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। फिल्मी बुडबकला पाहत रहा फिल्मी बुडबक। धन्यवाद।